मान्य केलाय का? आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे 2019 साली ज्या देवेंद्र फडणवीसांच्या नावावर मतं मागितली गेली त्यांना आपण मुख्यमंत्री पदाचा मान दिला नाही असं काही इथं उद्धव ठाकरे यांना आता वाटायला लागलं नाहीये. कारण बंद दरवाजा आड जी चर्चा झाली ज्याला केवळ अमित शहा आणि उद्धव ठाकरे होते, त्या चर्चेमध्ये काय झालं हे त्या दोघांनाच माहिती आहे. उद्धव ठाकरे म्हणतात की 2.5 वर्षांचं मुख्यमंत्रीपद आम्हाला दिलं गेलं, शब्द दिला गेला. अमित शहा म्हणतात असं अजिबात झालं नाही. या दोघांच्या चर्चेचा बळी जर मराठी असलेले देवेंद्र फडणवीस ठरले असतील तर त्यावेळेला गुजरातच्या असलेल्या अमित शहांबद्दल उठाव करायला उद्धव ठाकरे यांनी विधान का केलं नाही? मला हे सगळे पत्रकार म्हणून पडलेले प्रश्न आहेत. जर त्यावेळेला देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले असते तर महाराष्ट्रात आज जे प्रकल्प पूर्ण होत आहेत ते प्रकल्प पूर्ण होऊन महाराष्ट्र एका शर्यतीत पुढे गेला असता. सध्या राज्यांमध्ये पायाभूत सुविधांच्या विकासाची शर्यत सुरू आहे. या शर्यतीमध्ये या राज्याचा मुख्यमंत्री कोणीही राहो, महाराष्ट्र पुढे गेलाच पाहिजे याविषयी दुमत असण्याचं काही कारण नाही. पण उद्धव ठाकरे यांनी त्यावेळेला जे काय बंद दरवाजा आड राजकारण झालं, ज्याचा उद्धव ठाकरे हे एका अर्थाने बळी ठरले, ते पुन्हा मुख्यमंत्री झाले त्यामुळे ते लाभार्थी ठरले असं शिवराय कुलकर्णी म्हणतील. पण आपण मान्य करू की शिवसेनेवर त्यावेळेला अन्याय झाला. पण त्यावेळेला हे होताना भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीकर नेत्यांमुळे फडणवीस यांच्यावर अन्याय झाला आणि त्यावेळेला ते भलतेच हवालदिल झाले होते. हे उद्धव ठाकरे यांना आता मान्य आहे का? त्यावेळेला तर उद्धव ठाकरेच नाही आदित्य ठाकरेही ते फसवणीच आहेत, ते असे आहेत अशी विधानं करत फिरत होते. त्यामुळे ही उपरती व्हायचं कारण काय हे मला समजून घ्यायला